नमस्कार, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऋतुजा शिंदे. आज आहे संडे आणि आमचे पतिदेव आम्हाला घेऊन जाणार कुठेतरी फिरायला, म्हणून माझं चाललंय पटपट सगळं कामावरून घ्यायचं. बोल पप्पांना म्हणा आम्हाला घेऊन चला. पप्पा चला म्हणा आम्हाला फिरायला घेऊन चला. हां, कुठे फिरायला? कुठे? शॉपिंगला. ठीक आहे, पाहू नाही तर काय. चला मी पटपट घरातलं काम आवरून घेते, नंतर पाहू पुढे काय होतंय ते. त्यानंतर लादी वगैरे पुसून कपडे धुवून सुकायला टाकले. कुठे जायचं तुला बाळा? पीपीवर. कुठे जायचं? कुठे? पीपीवर. पण कुठे जायचं? शॉपिंगला जाणार आहेत घेऊन, पण मला काय घेऊन देणार? तुला हात रुमाल. नीट सांगा. हात रुमाल अजून आणि एक लॉलीपॉप. या ठिकाणी आम्ही तिघेही मस्त रेडी होऊन निघलोत बाहेर जाण्यासाठी. आरुषला टोपी वगैरे घातली, वातावरण बाहेर थंड आहे म्हणून. आरुषचं खूप चाललं होतं बाहेर घेऊन चला, बाहेर घेऊन चला. एकदाचं गेले घेऊन ते. इथे आरुषला कपडे पाहिली, एक ड्रेस घेतला त्याला आणि नंतर मलाही पाहिली. एवढं काही नाही घेतलं, एक ड्रेस मलाही दिला त्यांनी घेऊन. येता येता इथे एक नवीन मार्ट झालं आहे, तिथे थांबलो होतो. तिथे काही गोष्टींची केली खरेदी. आरुषने तिथे काही सुचून नाही दिलं. इकडे पळ तिकडे पळ, काही घेऊन ये आणि आमच्या ह्याच्यात टाकायचा बास्केटमध्ये. खूपच विचित्र पोरगं आहे. येता येता एवढी एक क्लिप घेतली, जास्त काही शूट करणं झालं नाही बाहेर. रिटर्न आलो आज शॉपिंग करून. आणि ते काय झालंय? खाऊ खायचं का? बोला. उरलेलं काम घेते करून, स्वयंपाक वगैरे, जेवण वगैरे आवरलंय. कसं वाटतंय तुम्हाला शॉपिंग करून आणलं? मला किती शॉपिंग करून आणली तुम्ही? किती आणली? एक ड्रेस. किती मोठी. एवढं पावसाचं वातावरण झालंय आणि या माणसाला कुठे जायचंय? कुठे जायचंय? क्रिकेट खेळायला. स्टिच करायला बसली आहे मी ब्लाऊज. तसं म्हणजे क्लास काही झाला नाही आहे माझा. मी लेकरू माझं 2.5 वर्षाचं आहे, शांत काय बसत नाही. त्याला घेऊन जाणं तर कसलं शक्य नाही आहे. तो काय एका जागेवर बसणारा मुलगाच नाही आहे आणि 2-2.5 तास कोणापाशी ठेवून जायचं नाही एवढ्याशा लेकराला. त्याच्यामुळे घरीच यूट्यूबवर पाहून शिकते आहे मी. 2 शिवलेत माझ्यासाठी मी ह्याचे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज आणि एक बोटनेकचा शिवला आहे. आणि आत्ता चालू आहे मम्मीसाठी मी आणि सासूबाईंसाठी, दोघींसाठी मी शिवलेत ब्लाऊज. तर असं एवढं कन्फ्युजन होतं ना मला, सारखे टिपाव जावं लागतात, सारखं असं चुकतं ना, डोक्याचं बरेच झालं. त्याच्यामुळे थोडं म्हटलं रिलॅक्स व्हावं आणि मग घ्यावं शिवायला. तर बसली आहे आता मी थोड्या वेळ. इकडे कुठे गेला होता तू आज? जिप्पी घ्यायला गेला होता? जिप्पी घ्यायची तुला? अक्षरशः नको नको करून टाकलं होतं. एका जागेवर थांबायलाच तयार नव्हता कसलाच. एक JCB घेतला होता हातात आणि ते घेऊन पाडायचं, मला घ्यायचं मला घ्यायचं मला घ्यायचं. आणि आणल्यावर तर एक गोष्ट नीट व्यवस्थित ठेवत नाही. त्याचे एकही खेळणं असं व्यवस्थित नाही, सगळी फुटलेलीच खेळणी आहेत त्याची. काय करावी लेकराला ह्या? काय करावं तुझं? का तू खेळणी मोडून टाकतो सगळी? नेम सांग. नेम राज्य. पोट भरलं? जेवणार नाही. क्रिकेट खेळून येऊन मला टोमणे मारते माणूस.
नन्नू तू काय करतो नन्नू? काय करतो हाय ना? त्यानंतर आरुषसोबत म्हटलं थोडे आमच्या लहानपणीचे खेळ खेळावेत. हे आंधळी कोशिंबीर तो काही खेळला नाही, पण आम्ही दोघंच खेळलो आणि खरंच खेळून खूप छान वाटलं. खरंच लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आत्ता कितीही नवीन गेम आले असले तरी आपले लहानपणीचे खेळ खरंच खरंच खूप छान होते आणि आत्ता खेळून आम्हाला तसंच खरंच वेगळं समाधान भेटलं. आरुष तर काही खेळला नाही, पण आम्ही दोघंच खेळलो. कोणी कोणी लहानपणी असे खेळ खेळल्यात नक्कीच सांगा. खरंच जुने दिवस आठवले ना वेगळंच वाटतं. ते दिवस आता कधी परत यायचे नाही का? आज खूप दिवसातून लहानपणीचा खेळ काय म्हणतात त्याला, आंधळी कोशिंबीर खेळला. कसं वाटलं तुम्हाला खेळून? एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या. काय काय खेळायचं तुम्ही लहानपणी? आम्ही कबड्डी, खो खो, लपाछपी, अजून अंधारी कोशिंबीर. आत्ताच्या लेकरांना तसे खेळ खेळायचे भेटन का हे? नाही, आता त्यांचे खेळ गेम, मोबाईल गेम. आपल्या लेकराला टाकायचं गावाकडे हो, का पण जायचं? आपणच जायचं सगळ्यांना गावाला राहायला. ठीक आहे. तो शेतात कामाला जायचं, मी पण जात जाईन कामाला. ओके ओके ओके. गावाकडचं जीवन वेगळं नाही का? गावाकडलं जीवन तेच खरं जीवन. असं मग करा आता इकडे पोटाची कळगी बाजू. आज एक नवीन रेसिपी ट्राय केली ह्यांच्यासाठी. कशी झाली हो? मस्त झाली, छान. जेन्युनली सांगा, खरंच खरंच मस्त झाली. तू काय खातो बाबू? ओके चला चला आम्ही घेतो जेवण करून. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.